हेलो गाइज, आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या युनिट नंबर 2 मधला सेकंड पार्ट, दॅट इज द रिएक्शन्स ऑफ बेन्झीन्स. रिएक्शन्स ऑफ बेन्झीन स्टार्ट करायच्या अगोदर जो आपला फर्स्ट पार्ट आहे दॅट इज बेन्झीन आणि त्याचं स्ट्रक्चर. आय होप तुम्ही यावरती रिव्हिजन केली असणार, कारण एका टॉपिकवरती जर आपण वारंवार रिव्हिजन केले तर तो टॉपिक आपल्या ब्रेनमध्ये लॉंग टाइमसाठी स्टोर होतो. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा मेडिसिनल केमिस्ट्री किंवा केमिस्ट्रीचा कुठलाही सब्जेक्ट म्हटला तर तो आपण बिफोर वन डे एक्झाम करू शकत नाही, त्याला आपल्याला वारंवार रिव्हिजन करावं लागतं. सो म्हणून मी म्हणणार की आता जर तुम्ही नेक्स्ट टॉपिक प्रिपेअर करत असणार तर आधी जे प्रिव्हियस झालेले टॉपिक आहे त्यावरती रिव्हिजन करा. ओके, सो लेट्स स्टार्ट टू अवर मेन टॉपिक दॅट इज आवर रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. सी गाइज, रिएक्शन्स ऑफ बेन्झीन वरती 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. डायरेक्टली विचारू शकतात की राईट रिएक्शन्स ऑफ बेन्झीन, किंवा जे 2 मेन रिएक्शन आहे ते डायरेक्टली विचारतात, राईट अ नोट ऑन फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन अँड राईट अ नोट ऑन फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. ओके, सो आपल्याला ह्या सगळ्या रिएक्शन अगदी डिटेलमध्ये आणि अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये बघायचं आहे. तर चला तर पटकन या टॉपिकवरती डिस्कस करूया. सो हे गाइज, माझं पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, आणि तुम्ही बघताय फार्मसी विथ पल्लवी, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गाइज, आजचा जो टॉपिक आहे दॅट इज द रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. सी, रिएक्शन्स ऑफ बेन्झीन मध्ये आपल्याला 5 मेन रिएक्शन आहे. फर्स्ट आहे नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. ह्या 5 रिएक्शन मोस्ट इम्पॉर्टंट ठरतात. तर आधी आपण बेसिक रिएक्शन डिस्कस करूया की बेन्झीन कशा प्रकारे रिएक्शन शो करतो. सी, बेन्झीनचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर बेन्झीनमध्ये आपल्याला माहिती आहे की 3 अल्टरनेट बॉन्ड प्रेझेंट असतात. आणि थोडा हा जो आपला बेन्झीन आहे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड फॉर्म होतो. मीन्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच काय, तर याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड म्हणतो. म्हणजेच आपल्या बेसिक लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की बेन्झीन हा आपला खूप श्रीमंत व्यक्ती आहे, त्याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. मीन्स निगेटिव्ह चार्ज आहे. ऑब्वियसली निगेटिव्ह चार्ज कोणाला अट्रॅक्ट करणार आहे, तर अपोजिट साईडला, मीन्स पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार. एखादा रिच व्यक्ती असणार तर तो हेल्प कोणाला करणार, तर ऑब्वियसली पोर व्यक्तीला हेल्प करणार, राईट. सो इथे आपला बेन्झीन रिचेस्ट आहे. आणि रिएक्शन कोणासोबत शो करतो, तर जो पोर व्यक्ती आहे, इलेक्ट्रॉन पोर कंपाऊंड आहे, मीन्स आपला पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड आहे, त्याच्यासोबत रिएक्शन शो करतो. ओके, सो इथे जो आपला बेन्झीन आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड आहे, ज्याला आपण न्यूक्लिओफाइल म्हणतो, आणि त्याच्यासोबत रिएक्शन शो करतो मीन्स पॉझिटिव्ह कंपाऊंड, त्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो. बेन्झीन जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतो ते 2 स्टेपमध्ये कॅरीड आउट होतो. फर्स्ट स्टेपमध्ये आपला हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो डायरेक्टली जाऊन बेन्झीनवरती अटॅच होतो. सी, लाईक दिस, हा इलेक्ट्रोफाइल दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड कम अँड अटॅक टू आवर बेन्झीन, सो दॅट बेन्झीनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतो ज्याला आपण कार्बोकॅटायन म्हणतो. ही आपली फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये काय होतं, हा जो आपला कार्बोकॅटायन आहे तो डीप्रोटोनेशन शो करतो टू ॲक्वायर ॲरोमॅटिसिटी. सो हा H पॉझिटिव्ह आयन काय होणार, तो सिस्टीमच्या बाहेर जाणार आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते बेन्झीनवरती मूव्ह होणार टू ॲक्वायर स्टॅबिलिटी किंवा ॲरोमॅटिसिटी म्हणतो. ओके, सो दिस H पॉझिटिव्ह रिॲक्ट विथ लेविस बेस अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ आवर सबस्टिट्यूटेड बेन्झीन. या सेम मेकॅनिझमने बेन्झीन हा आपला अदर रिएक्शन शो करतो, लाईक नायट्रेशन, हॅलोजिनेशन, सल्फोनेशन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. चला तर ह्या सगळ्या रिएक्शन 1 बाय 1 डिस्कस करूया. सो फर्स्ट आणि फॉरमोस्ट रिएक्शन आहे नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन मध्ये काय होतं, बेन्झीन रिॲक्ट विथ नायट्रिक ऍसिड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोबेन्झीन. नायट्रेशन ही सिंगल स्टेप रिएक्शन आहे ज्यामध्ये आपला बेन्झीन आणि नायट्रिक ऍसिड रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ अवर सल्फ्युरिक ऍसिड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोबेन्झीन. मीन्स बघा, रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर डायरेक्टली हा NO2 आहे डायरेक्टली बेन्झीनवरती जाऊन आपल्याला अटॅच झालेला दिसतो. बट ऍक्च्युअलमध्ये जेव्हा आपण याची मेकॅनिझम बघतो तर ही 3 स्टेप रिएक्शन आहे. फर्स्ट स्टेपमध्ये देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयन म्हणजेच काय, ज्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हटलं, किंवा आपला NO2 डायरेक्टली जो बेन्झीनवरती अटॅच्ड आहे. हा नायट्रोनियम आयन कशा प्रकारे फॉर्म होतो, तर फर्स्ट ऑफ ऑल जो आपला HNO3 आहे दॅट इज नायट्रिक ऍसिड आहे, तो सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतो, जो आपला इंटरमिडिएट आहे. कशा प्रकारे रिॲक्ट होतो, तर सल्फ्युरिक ऍसिड मधला एक हायड्रोजन येतो आणि आपला जो नायट्रिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये जाऊन अटॅच्ड होतो. ओके, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर कॉन्जुगेटेड ऍसिड ऑफ नायट्रिक ऍसिड. ओके, सो इथे आपला जो नायट्रिक ऍसिड आहे त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतो. आफ्टर दॅट हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूट्रलाइज होण्यासाठी हा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ब्रेकेज होतो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर वॉटर मॉलिक्युल आणि नायट्रोनियम आयन. ओके, सो हे सिंगल स्टेप रिएक्शन आहे. आफ्टर दॅट सेकंड स्टेपमध्ये जो आपला कार्बोकॅटायन आहे तो फॉर्म होतो. कशा प्रकारे फॉर्म होतो, तर दिस NO2 कम अँड अटॅच टू अवर बेन्झीन. ओके, बेन्झीनवरती हा पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड अटॅच झाल्यामुळं बेन्झीनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतो. ओके, कशा प्रकारे हा अटॅच होतो, तर
This double bond is moves to give a negative charge, and at the end of this double bond there is a formation of our positive charge. Okay, so हे ते पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो, अँड दिस निगेटिव्ह चार्ज बेन्झीन अट्रॅक्ट टू अवर पॉझिटिव्ह चार्ज NO2. ओके, तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर झाले असणार. सो इथे आपला इंटरमिडिएट ज्याला आपण कार्बोकॅटायन म्हटलं होतं तो फॉर्म होतो. ओके, दिस इज अवर सेकंड स्टेप. आफ्टर दॅट थर्ड स्टेपमध्ये काय होतं, देअर इज अ डी प्रोटोनेशन. म्हणजेच काय, तर हा जो आपला H पॉझिटिव्ह आयन आहे तो आपल्या सिस्टीमला सोडून बाहेर जाणार आहे. मीन्स काय होणार, हा H आहे, H रिम्यूव्ह होणार, आणि हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात, दिस सिंगल बॉन्ड मूव्स टू गिव्ह डबल बॉन्ड. ओके, सो हा पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलाइज्ड होणार. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोबेन्झीन. हा H जो आहे वॉटरसोबत रिॲक्ट होणार. देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर H3O पॉझिटिव्ह. ओके, सो दिस इज हाऊ अवर नायट्रोबेन्झीन गेट फॉर्म. नाव द सेकंड रिएक्शन आहे सल्फोनेशन रिएक्शन. सल्फ्युरेशन रिएक्शन मध्ये काय होतं, बेन्झीन इज रिॲक्ट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ही रिएक्शन एक रिव्हर्सिबल रिएक्शन आहे अँड इट गिव्स बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड. दिस इज द रिएक्शन ऑफ अवर सल्फोनेशन. यामध्ये आपला बेन्झीन रिॲक्ट होतो सल्फ्युरिक ऍसिड सोबत. यामध्ये जो इंटरमिडिएट आपण यूज करतो तो इट सेल्फ सल्फ्युरिक ऍसिड आहे. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आपण यूज करतो, अँड दिस रिएक्शन इज अ रिव्हर्स रिएक्शन. ओके, बघताना ही सिंगल स्टेप रिएक्शन वाटते, अगदी इझी आपल्याला वाटतं. सी, बेन्झीन इज रिॲक्ट विथ फ्युमिंग H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ SO3 मॉलिक्यूल. आणि हा जो SO3H मॉलिक्यूल आहे डायरेक्टली बेन्झीन सोबत जाऊन रिॲक्ट होतो, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड. बट ॲक्च्युअलमध्ये मेकॅनिझम हे थोडं डिफरंट आहे. स्टेपमध्ये देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर सल्फोनियम आयन. सल्फ्युरिक ऍसिड इट सेल्फ हा कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो. सो सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला सगळ्यांना माहित आहे H2SO4. H2SO4 डायरेक्टली न लिहिता इथे बॉन्डमध्ये मी प्रेझेंट केले आहे, सो दॅट आपली रिॲक्शन ही इझिली होते टू अंडरस्टँड. ओके, सो इथे बघा HOS विथ टू ऑक्सिजन आणि हा एक OH बॉन्ड. इथे हा जो एक OH आहे तो सेपरेट आउट होतो आणि हा सल्फर ऑक्सिजन मधला हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक झाल्यामुळे काय होणार, इथे हा जो आपला S आहे, S वरती पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो, आणि देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर सल्फोनियम आयन, अँड देअर इज अ सेपरेशन ऑफ अवर वॉटर. दिस इज अवर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप हे बघताना आपल्याला जरा कॉम्प्लेक्स वाटते, बरेच असे स्टेप्स याच्यामध्ये आहे, बट ॲक्च्युअलमध्ये ही स्टेप्स खूप सिम्पल आहे. सी, बेन्झीन आहे, बेन्झीनवरती आपल्याला माहिती आहे 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहे. त्यामधला एक हायड्रोजन आपल्याला सेपरेट लिहायचं आहे. यामुळे आपल्याला जी काही रिॲक्शन आहे ती सिम्पल होते. देन दिस बेन्झीन इज रिॲक्ट विथ SO3 मॉलिक्यूल. ओके, SO3 सोबत जेव्हा आपला बेन्झीन रिॲक्ट होतो, तर एक गोष्ट नेहमी आठवण ठेवायची की जेव्हा आपला डबल बॉन्ड मूव्ह होतो टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज, तर त्याच्या एंडमध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा फॉर्म होता. आता इथे तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटत असं याला इझी करून सांगते. फॉर एक्झाम्पल, ही आपली बेन्झीन आहे. बेन्झीनवरती आपल्याला माहिती आहे की अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो कुठलीही रिॲक्शनमध्ये काय होते, जेव्हा हा आपला डबल बॉन्ड मूव्ह होतो टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज, त्याच्या एंडमध्ये हा आपला पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे, आणि जिथे तो मूव्ह होतो तिथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म होणार. ओके, सो याला रेझोनेटिंग फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार, इथे निगेटिव्ह चार्ज मेन्शन करणार, आणि याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीवरती आपण काय करणार, तर एक पॉझिटिव्ह चार्ज देणार. ओके, आणि रिमेनिंग जे डबल बॉन्ड्स असतात ते आपल्याला ॲज इट इज ठेवायचे आहे. ओके, सो जेव्हा आपला सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड मूव्ह होतो तेव्हा त्याच्या टेलवरती कुठला चार्ज आहे, तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे, आणि जेव्हा तो मूव्ह होतो तर तो काय फॉर्म करतो, तो निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतो. ओके, सो इथे सुद्धा सेम झालेलं आहे, बट आता इथे ती स्टेप मेन्शन न करता मी डायरेक्टली ही रिॲक्शन लिहिली, कारण प्रत्येक स्टेप जर लिहितो म्हटलं तर मुलांना भरपूर असं लेंदी वाटते रिॲक्शन. सो सिम्पल करण्यासाठी मी इथे एक्सप्लेन केलंय. ओके, सो मग आता इथे काय झालं हे बघा, इथं हा जो डबल बॉन्ड आहे, ह्या डबल बॉन्डनी काय केलं, एक निगेटिव्ह चार्ज फॉर्म केला. ओके, सो इथे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आला, देन सल्फरवरती काय येणार, तर पॉझिटिव्ह चार्ज, आणि आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज कोणाला अट्रॅक्ट करतो, तर निगेटिव्ह चार्जला. ठीक आहे, आता हा रेझोनेटिंग फॉर्म मी असा काढला आहे, किंवा बेन्झीन आहे, बेन्झीनला आपण कशाही प्रकारे मूव्ह करू शकतो. सो इथे फक्त बेन्झीन काय, तर ती रिंग चेंज झालेली आहे, सो मग इथे आपला पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, ही जी काही चार्ज आहे, हा जो काही कंपाऊंड आहे रेझोनन्स शो करतो. ओके, सो रेझोनन्स कशा प्रकारे शो करतो, तर सी दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज, अँड ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. दिस डबल बॉन्ड मूव्ह झाला तर इथे एक परत बॉन्ड फॉर्म करतो, सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह कंपाऊंड, अँड दिस वी गेट अ डबल बॉन्ड टू हिअर. ओके, सो अगेन टू एक्वायर अ स्टॅबिलिटी रेझोनन्स कशा प्रकारे फॉर्म होतो, तर दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज और अनदर डबल बॉन्ड
एट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो हे कंटिन्युअसली रिएक्शन राहणार आहे. अगेन काय होणार की अगेन हा आपला डबल बॉन्ड मूव्ह होणार टू गिव्ह अ रेझोनेटिंग स्ट्रक्चर अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॉझिटिव्ह कंपाऊंड. ओके, सो ह्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चरमधला आपण कुठलाही एक लिहिला तरीही आपल्याला चालणार आहे. सो इथे फर्स्ट स्ट्रक्चर घेतला आहे. आफ्टर दॅट हा जो आपला कंपाऊंड आहे ॲक्वायर्ड करतो स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी कशा प्रकारे ॲक्वायर करतो, तर हा एच जो आहे तर सिस्टीमला सोडून जात नाही, तर हा निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होते. ओके, सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर OH, ज्याला आपण बेन्झीन सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. ओके, सो अशा प्रकारे याचं मेकॅनिझम आहे. अगदी सिंपल आहे, बघताना जरा कॉम्प्लेक्स वाटते, बट 2 ते 3दा तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला अगदी इझी होऊन जाईल. आफ्टर दॅट द थर्ड रिएक्शन इज अ हॅलोजिनेशन रिएक्शन. हॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये काय होतं, बेन्झीन रिएक्ट होतो हॅलोजन सोबत. हॅलोजन्स कुठले कुठले आहे, तर इट मे बी क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन किंवा हा Fe कंपाऊंड ॲल्युमिनियम सुद्धा असू शकतो. टंगस्टन सुद्धा हॅलोजन कंपाऊंड मध्येच येतो. ओके, सो बेन्झीन जेव्हा या हॅलोजन सोबत रिएक्शन शो करतो तर क्लोरोबेन्झीन किंवा हॅलोजन बेन्झीन फॉर्म होतो. ठीक आहे, जर क्लोरीन असणार तर क्लोरोबेन्झीन फॉर्म होणार. बट ही रिएक्शन डायरेक्टली कॅरीड आउट होत नाही, याला काही कॅटलिस्ट लागतात. ही रिएक्शन लेविस ऍसिड कॅटलिस्ट कॅरीड आउट करतो. फेरिक क्लोराईड किंवा ॲल्युमिनियम क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन कॅरीड आउट होते. हॅलोजिनेशन मध्ये काय होतं, दिस बेन्झीन रिएक्ट विथ क्लोरीन और क्लोरो कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 किंवा FeCl3. हे दोन्हीपैकी कुठलाही प्रकारचा एक रिएजंट आपण यूज करतो. आफ्टर दॅट देअर इज अ फॉर्मेशन ऑफ वर क्लोरोबेन्झीन. किती सिंपल वाटते नाही आपल्याला रिएक्शन, बट याचं मेकॅनिझम तेवढंच कॉम्प्लेक्स आहे. 3 स्टेपमध्ये याचं मेकॅनिझम होतं. फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, तर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर इलेक्ट्रोफाईल. ओके, जो आपला पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड आहे आणि जो बेन्झीनवरती जाऊन अटॅच होतो. कशा प्रकारे फॉर्म होतं, तर दिस अवर क्लोरीन रिॲक्ट विथ अवर फेरिक क्लोराईड. डायरेक्टली काय करणार की हा क्लोरीन आपला फेरिक क्लोराईड्सला जाऊन अटॅच्ड होणार. सो अटॅच झाल्यामुळे काय होणार की हा जो आपला Fe कंपाऊंड आहे चार्ज होतो. कंपाऊंड अनस्टेबल होतो. सो हा जो क्लोरीन आहे, क्लोरीन मधला हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. ब्रेक झाल्यामुळं हा जो फर्स्ट क्लोरीन आहे जो आपला फेरिक क्लोराईड वरती अटॅच्ड आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा जो सेपरेट झालेला क्लोरीन आहे त्याच्यावरती आपला पॉझिटिव्ह चार्ज येतो. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर इलेक्ट्रोफाईल अँड दिस इज अवर क्लोरोनियम आयन. ओके, फर्स्ट स्टेप ही तुम्हाला क्लिअर असणार. आफ्टर दॅट सेकंड स्टेपमध्ये काय होणार, ऑब्व्हियसली इलेक्ट्रोफाईल रिॲक्ट होणार आपल्या न्यूक्लिओफाईल सोबत, दॅट इज अवर बेन्झीन. कशा प्रकारे रिॲक्ट होणार, तर हा जो आपला बेन्झीनवरती डबल बॉन्ड आहे, दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करणार, तर पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट होणार. सो ही जी रिॲक्शन होते ही अगदी स्लो रिॲक्शन आहे, ज्याला आपण स्लो रेट डिटर्मिनेटिंग रिॲक्शन म्हणतो. यामध्ये काय होणार, जेव्हा आपला Cl पॉझिटिव्ह कंपाऊंड बेन्झीनवरती रिॲक्ट होणार तेव्हा काय होणार, एक रेझोनन्स शो करतो आपला कंपाऊंड. कशा प्रकारे रेझोनन्स शो करतो, सी इथे काय झालं की हा डबल बॉन्ड आहे मूव्ह झाला निगेटिव्ह चार्ज घ्यायला आणि इथे ॲट द एंड काय झालं तर आपला पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झाला आहे, ज्याला आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड आहे रेझोनन्स शो करतो टू ॲक्वायर स्टेबिलिटी. सो दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अनदर डबल बॉन्ड अँड एट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो दिस सेकंड फॉर्म इज अवर फॉर्म्ड. ओके, आफ्टर दॅट अगेन काय होणार, दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अनदर डबल बॉन्ड अँड एट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस इज द थर्ड स्ट्रक्चर. ओके, सो आणि हे जी रिॲक्शन आहे ती कंटिन्युअसली होत राहणार टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. सो अगेन हा डबल बॉन्ड मूव्ह होणार, इथे अगेन शिफ्ट होणार. सो हे जे काही बॉन्ड्स आहे ते शिफ्टिंग होत राहणार, याला आपण रेझोनेटिंग फॉर्म म्हणतो टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. सो दिस इज अवर सेकंड स्टेप. आफ्टर दॅट थर्ड स्टेपमध्ये काय होणार की हा जो आपला इंटरमिडिएट आहे जो रेझोनेटिंग फॉर्म शो करत होता तो रिॲक्ट होणार आपला फर्स्ट स्टेपमधला प्रोडक्ट सोबत, दॅट इज अवर क्लोरोनियम आयन. जेव्हा हे रिॲक्शन होतं तेव्हा काय होतं की हा जो हायड्रोजन आहे हा जो Cl कंपाऊंड आहे दॅट इज Cl निगेटिव्ह आहे त्याच्यासोबत जाऊन रिॲक्ट होतो. FeCl3 ॲज इट इज सेपरेट आउट होतं आणि हा जो इलेक्ट्रॉन्स आहे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत दिस मूव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड. ओके, सो दिस इज हाऊ अवर क्लोरोबेन्झीन गेट स्टेबल अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर HCl अँड FeCl3 इज फॉर्म. ओके, सो दिस इज हाऊ रिॲक्शन इज कॅरीड आउट.
आफ्टर दॅट द फोर्थ रिएक्शन इज अ फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. ही रिएक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा टॉपिक जो आहे MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो, 2 मार्क्स क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा सिनॉप्सिस मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारला जातो. सो हा टॉपिक मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे आणि कन्फ्युजन आहे, कारण फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन ह्या रिएक्शन आपल्याला बघताना ऐकताना सेम वाटतं आणि एक स्लाइटली चेंजेस आहे प्रोडक्टचा आणि जो कॅटलिस्ट आहे त्याचा रिएक्शनचा. बाकी जी रिएक्शन आहे ती सेम आहे. सो इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. हे जे 2 पॉईंट आहेत फुल कॉन्सन्ट्रेशन लावून ऐका आणि त्यावरती वारंवार रिव्हिजन करा. ओके, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये काय होणार की बेन्झीन रिॲक्ट होतो आपल्या हॅलो अल्केन सोबत. सी दिस इज अवर हॅलो अल्केन. हॅलो अल्केन म्हणजेच काय, तर इथे आपला एक्स असणार. एक्स मे बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा एफिक कंपाऊंड असू शकतो. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 दॅट इज ॲल्युमिनियम क्लोराईड नी कॅरीड आउट होतो. सो इथे काय होणार, हा जो आपला आर दॅट इज आवर अल्किल कंपाऊंड आहे जाऊन बेन्झीनवरती अटॅच होतो आणि देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर अल्किल बेन्झीन आणि HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड हा ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होतो. हाऊ दिस रिएक्शन इज कॅरीड आउट, मेकॅनिझम काय, तर फर्स्ट स्टेपमध्ये ऑब्व्हियसली देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर इलेक्ट्रोफाईल. ओके, सो फर्स्ट स्टेप काय लिहायचं आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. कशा प्रकारे इलेक्ट्रोफाईल फॉर्म होणार, तर हा आपला जो हॅलो अल्किन आहे रिॲक्ट होतो इंटरमिडिएट सोबत दॅट इज अवर ॲल्युमिनियम क्लोराईड आणि डायरेक्टली जाऊन बॉन्ड फॉर्म करतो लाईक प्रिव्हियस रिएक्शन. आफ्टर दॅट हा जो कंपाऊंड आहे दॅट इज ॲल्युमिनियम आहे ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे कंपाऊंड हा अनस्टेबल होतो. सो दॅट अनस्टेबिलिटी रिमूव्ह करायसाठी किंवा स्टेबिलिटी ॲक्वायर करायसाठी हा जो आपला आर आणि Cl आहे यामधला बॉन्ड ब्रेक होतो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर आर पॉझिटिव्ह दॅट इज अवर इलेक्ट्रोफाईल अँड दिस AlCl4 विथ अ निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड फॉर्म होतो. ओके, सो दिस इज अवर फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय असणार, तर ऑब्व्हियसली इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल रिॲक्ट होणार. ही जी रिॲक्शन आहे यामध्ये काय होतं की दिस बेन्झीनवरती हा जो डबल बॉन्ड आहे दिस डबल बॉन्ड मूव्स अगेन निगेटिव्ह चार्ज आणि ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॉझिटिव्ह चार्ज जे मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं आहे. सो हा निगेटिव्ह चार्ज बेन्झीन काय करणार, पॉझिटिव्ह कंपाऊंडला अट्रॅक्ट करणार, इलेक्ट्रोफाईलला अटॅक करणार. सो दॅट देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर इंटरमिडिएट 1. ओके, सो मग इथे H सुद्धा आहे, दिस H आणि R हा इथे जाऊन अटॅच्ड होतो. सो हा जो कंपाऊंड आहे अगेन आपला रेझोनन्स शो करतो जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. काय होणार की दिस डबल बॉन्ड गिव्ह अनदर डबल बॉन्ड अँड एट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो दिस कंपाऊंड इज फॉर्म. अगेन काय होणार की हा जो डबल बॉन्ड मूव्ह होणार टू गिव्ह अनदर डबल बॉन्ड अँड ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो दिस इज हाऊ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपला रेझोनेटिंग फॉर्म हा फॉर्म होतो. ओके, सो दिस इज सेकंड स्टेप्स. थर्ड स्टेपमध्ये काय होतं की आपला जो प्रोटॉन आहे मूव्ह होतं अवे. कशा प्रकारे मूव्ह होतं, तर हा जो आपला इंटरमिडिएट आहे तो रिॲक्ट होता आपला फर्स्ट स्टेपमध्ये जो बाय प्रोडक्ट फॉर्म झाला त्याच्यासोबत दॅट इज AlCl4 निगेटिव्ह सोबत. ओके, सो कशा प्रकारे रिॲक्शन होणार, सो दिस हायड्रोजन कम अँड बाइंड टू दिस क्लोरीन आणि हा जो Cl आणि Al मधला बॉन्ड आहे तो ब्रेक होणार. दॅट इज देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर AlCl3 जो आपला कॅटलिस्ट होता HCl हा फॉर्म होणार आणि हा काय करणार, हे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, दिस इलेक्ट्रॉन्स मूव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड. ओके, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह होणार अँड दिस इज हाऊ अवर अल्किल बेन्झीन गेट फॉर्म. रिॲक्शन जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारली तर तुम्हाला ही एक जनरल रिॲक्शन म्हणून मीन्स त्या आर म्हणून तुम्हाला मेन्शन करायची आहे. प्लस एक्झाम्पल म्हणून तुम्ही इथे एखादा CH3 कंपाऊंड जरी टाकला आणि एक्सप्लेन केला तर तुमचा जो काही आन्सर आहे ते बल्की होतं आणि तुम्हाला छान असे मार्क्स मिळू शकतात. ही जी रिॲक्शन आहे याची काही लिमिटेशन्स आहे लाईक इट फॉर्म अ कार्बोकॅटाईन रिअरेंजमेंट, हा रिअरेंजमेंट शो करतो. देन पॉली अल्कलायझेशन शो करतो. आफ्टर दॅट डीॲक्टिवेशन ऑफ बेन्झीन रिंग होते समटाईम्स अँड समटाईम्स अनस्टेबल कार्बोकॅटाईन्स फॉर्म्स होतात आणि फक्त अल्किल हॅलाइड्स हे रिॲक्शन शो करू शकतो. आफ्टर दॅट कॉम्प्लेक्सेशन ऑफ कॅटलाइज्ड होतं मीन्स हा जो AlCl3 आहे दॅट इज अवर लेविस ॲसिड आहे तो बरेचदा कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. ओके, सो these are some limitation of our this फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. आफ्टर दॅट फिफ्थ आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन मध्ये काय होणार की आपला हा जो बेन्झीन आहे रिॲक्ट होतो अरिल हॅलाइड सोबत अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर कीटोन कंपाऊंड.
सी दिस इज अवर फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. आता फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशन मध्ये डिफरन्स काय आहे, तर जेव्हा फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आहे त्यामध्ये आपला बेन्झीन रिॲक्ट होतो RCl सोबत. ओके, आणि इथे आपला बेन्झीन रिॲक्ट होतो RC डबल बॉन्ड OCl, दॅट इज अवर अल्किल हॅलाइड. फक्त एवढाच डिफरंट आहे. ओके, प्रोडक्टमध्ये आपल्याला इथे कीटोन फॉर्म होतं, बट आपला जो फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आहे यामध्ये आपला अल्किल बेन्झीन फॉर्म होतो. ओके, हे डिफरन्स विचारला जातात. सो हे डिफरन्स तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. रिॲक्शन कशा प्रकारे होतं, तर बेन्झीन रिॲक्ट होतं ॲसिटिल क्लोराईड सोबत किंवा ॲसिटिल हॅलाइड ज्याला म्हणतो इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कीटोन. कशा प्रकारे फॉर्म होणार, तर ऑब्व्हियसली हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होणार अँड दिस C डबल बॉन्ड OCH कम अँड अटॅक टू बेन्झीन. ओके, अगदी सिम्पल वाटते, बट याचा मेकॅनिझम काय, तर मेकॅनिझम सेम आहे लाईक फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार की आपला जो इलेक्ट्रोफाईल आहे तो फॉर्म होणार. हा अल्किल क्लोराईड आहे तो रिॲक्ट होतो ॲल्युमिनियम क्लोराईड सोबत. काय करणार की डायरेक्टली बॉन्ड फॉर्म करणार जसा प्रिव्हियसली होत होतं, आणि हा जो C डबल बॉन्ड O आणि Cl मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेकआउट होतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं काय होणार की आपला हा जो AlCl4 विथ निगेटिव्ह चार्ज फॉर्म होणार आणि आपला इलेक्ट्रोफाईल हा फॉर्म होणार. इथे काय होतं की आपला हा जो कंपाऊंड आहे रेझोनन्स शो करतो. कशा प्रकारे, तर RC डबल बॉन्ड O आहे, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात. ठीक आहे, बट हे जे लोन पेअर्स आहे रेझोनन्स शो करतात. मग हा याच्यामधला जो एक लोन पेअर आहे तो मूव्ह होतं टू गिव्हन डबल बॉन्ड. ओके, मीन्स ट्रिपल बॉन्ड. ऑलरेडी डबल बॉन्ड आहे आणि इथे एक बॉन्ड जर अटॅच झाला तर तो ट्रिपल बॉन्ड होणार आणि ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज होणार. ओके, सो दिस इज हाऊ रेझोनन्स शो. आफ्टर दॅट सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होणार की आपला इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईलची रिॲक्शन होते. कशा प्रकारे ही रिॲक्शन होते, तर दिस बेन्झीनवरती हा जो काही डबल बॉन्ड आहे मोस्ट टू गिव्ह निगेटिव्ह चार्ज आणि ॲट द एंड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज काय करणार, हा पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बिटवीन अ कार्बन. ओके, सो दिस C डबल बॉन्ड O अँड R कम अँड अटॅच टू आवर बेन्झीन आणि H तर ऑलरेडी असतो जो बेन्झीनमधला आहे. दिस इज आवर सेकंड स्टेप. आफ्टर दॅट थर्ड स्टेप काय करणार, तर ऑब्व्हियसली डिप्रोटोनेशन असणार. हा जो प्रोटॉन आहे सिस्टीमला सोडून बाहेर जाणार आहे. कशा प्रकारे जाणार, तर जो फर्स्ट स्टेप होती, फर्स्ट स्टेपमध्ये आपला AlCl4 निगेटिव्ह कंपाऊंड फॉर्म झाला होता. याच्यासोबत हा आपला इंटरमिडिएट रिॲक्ट होणार. ओके, सो हा हायड्रोजन कम अँड अटॅच टू आवर क्लोरीन अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर HCl आणि AlCl3 हा रिस्टोर्ड होतो जो आपला कॅटलिस्ट आहे आणि ह्याच्यामधला हा जो हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत इट गिव्स आवर डबल बॉन्ड. ओके, सो आवर ॲसिटोफिनॉल दॅट इज अवर कीटोन इज फॉर्म. क्राफ्ट असायलेशनचे 2 लिमिटेशन आहे. फर्स्ट आहे प्रोडक्ट लिमिटेशन की फक्त आणि फक्त आपल्याला कीटोन फॉर्म होतं. सेकंड आहे ॲरोमॅटिक रिंग रिॲक्टिव्हिटी, मीन्स जो आपला ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे तो आपला लेस रिॲक्टिव्हिटी शो करतात. सो आय होप गाईज तुम्हाला सगळ्या काही रिॲक्शन क्लिअर असणार आणि वारंवार रिव्हिजन करत राहा, कारण रिव्हिजन केल्यानं तो टॉपिक जो आहे ब्रेनमध्ये लॉंग टाईमसाठी स्टोर होतो. मी अगेन सांगते की हा जो टॉपिक आहे बिफोर 1 नाईट एक्झाम होत नाही, यावरती आपल्याला वारंवार रिव्हिजन करावे लागतात. ओके, सो आय होप तुम्हाला टॉपिक क्लिअर असणार. व्हिडिओ जर आवडला असणार तर लाईक करायला विसरू नका आणि लेक्चरचा पॅटर्न कसा वाटतोय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशाच इंटरेस्टिंग आणि फार्मसीच्या लेक्चरला आपल्या मातृभाषेमध्ये बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.